खूप खूप स्वागत. होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. होळी झाल्यानंतर आपण धुलीवंदन म्हणजेच रंगपंचमीचा खेळ खेळतो. तर ही रंगपंचमी 3 मार्च 2026 मंगळवारी आलेली आहे. परंतु या दिवशी ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण आहे. म्हणून चंद्रग्रहण सूर्योदयापासून लागणार आहे. म्हणूनच या दिवशी रंग खेळणे अशुभ मानले गेले आहे. 3 मार्च मंगळवारी पौर्णिमा 5:07 असणार आहे व चंद्रग्रहण सूर्योदयापासून ते ग्रहण मोक्ष म्हणजे सायंकाळी 6:48 असणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. त्यामुळे या ग्रहणाचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. या ग्रहणाचा स्पर्श 3 मार्च दुपारी 3:20 पासून ग्रहण मध्य 5:04 व ग्रहण मोक्ष सायंकाळी 5:48 असणार आहे. हे ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. म्हणून सूर्योदयापासूनच ते मोक्षापर्यंत चंद्रग्रहणाचे भेद पाळावे लागणार आहेत. आजारी, बालवृद्ध व गर्भवती स्त्रियांनी 3 मार्च सकाळी 11 वाजल्यापासून ते सायंकाळी 6:48 भेद पाळायचे आहे. वेदकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध ही कर्मे करता येतील. हे ग्रहण कोणीही पाहू नये. या ग्रहण काळात नामजप, स्तोत्रपठण, मंत्रपठण गर्भवती स्त्रियांनी करावे. त्याचबरोबर त्या स्त्रियांनी लाटणे, कापणे, भाजणे, गाठ मारणे, झाडू मारणे अशी कामे करू नयेत. शांत बसून नामस्मरण करावे. अशा प्रकारे हा होळीचा व चंद्रग्रहणाचा काळ आपण भगवंत स्मरणामध्ये घालवायचा आहे. व धुलीवंदन आपल्याला 4 मार्चला खेळता येईल. यामुळे 3 मार्चला आपण धुलीवंदन खेळू शकत नाही. हा धुलीवंदनात जो चंद्रग्रहण आलेला आहे त्या ग्रहणाचे काही परिणाम देखील आहेत. तर काही राशींवर चांगले परिणाम तर काही राशींवर त्याचे अशुभ परिणाम दिसायला मिळतील. तर या ग्रहणाचे जे फळ आहे ते काही राशींसाठी शुभ आहे. त्या राशी म्हणजे मिथुन, तूळ, वृश्चिक व मीन या राशींसाठी शुभ फळ आहे. तसेच मेष, कर्क, धनु, कुंभ या राशींसाठी मिश्र फळ आहे व वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींसाठी अशुभ फळ देणारे आहे. व गर्भवती स्त्रियांनी हे ग्रहण पाहू नये, कारण त्यामुळे गर्भावरती वाईट परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारे हे धुलीवंदन व रंगपंचमी नक्की कधी साजरी करायची हे आज आपण पाहिले. तर ह्याची झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः. ओम नमः शिवाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट देखील करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. ओम नमः शिवाय.